पवार एकत्र येतील, कुटुंबातलं अंतर मिटेल, दोन पक्ष एक होतील, राजकारणात भल्या भल्यांना चकवा बसेल, या होत्या चर्चा. मागचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चा पण या होत्या, पडद्याच्या पुढे सुरू असलेल्या चर्चा. पडद्याच्या मागे काय घडलं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले. फार चर्चा झालं नाहीत, कुठलं स्टेटमेंट आलं नाही, फक्त एक भेट झाली आणि डाव फिरला तोही असा फिरला की फक्त 5 मिनिटात कित्येकांना क्रीज सोडून द्यावी लागली बॉल न खेळताच. ही सगळी सूत्र आली आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत. 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. पण यात सगळ्यात जास्त चुरस ही अर्थातच अध्यक्षपदासाठी होती. मोठी मोठी नावं चर्चेत आली, राजकीय युत्या चर्चेत आल्या, पण पवार फडणवीसांच्या एका भेटीने गेम फिरला आणि अजिंक्य नाईक यावेळी बिनविरोध अध्यक्ष झाले. एका भेटीत झालेल्या पवार फडणवीस युतीने MCH इलेक्शन कसं फिरलं, नेमकं काय घडलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, तुम्ही पाहताय पुढचा विचार. आता मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCH ची निवडणूक ही दरवेळी चर्चेत असणारी निवडणूक. मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईचं क्रिकेट ऑपरेट करतं, पण यावर क्रिकेटर्सचं होल्ड नाही. इथं होल्ड आहे राजकारण्यांचा. इथल्या इलेक्शनमध्ये राजकारणी आढावा वागतात, आपापले प्लेयर्स मैदानात उतरवतात, पण गेम फिरतो कधी आणि कोणाच्या बाजूने. तर मैदानात उतरलेला प्लेअर आपल्या बाजूने वळवून घेणं ज्या कॅप्टनला जमतं त्या कॅप्टनच्या बाजूने. मागच्या वेळी MCHचं इलेक्शन झालं 2022 मध्ये. तेव्हा माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता, पण त्यांना हरवण्यासाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वातलं पॅनल एकत्र आलं. शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर हे सगळे नेते एकत्र आले आणि फडणवीसांच्या जवळचे अमोल काळे MCHचे अध्यक्ष झाले. अमोल काळे यांचं 2024 मध्ये अचानक निधन झालं आणि MCHच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुन्हा घेण्यात आल्या. यावेळी बाजी मारली अजिंक्य नाईक यांनी. नाईक आधी MCHचे सेक्रेटरी होते, त्यांच्या विरोधात आशिष शेलारांच्या पॅनलचे संजय नाईक होते, पण तरीही अजिंक्य नाईक जिंकले, सर्वात कमी वयाचे MCH अध्यक्ष ठरले. त्यांना जिंकल्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी 2 शब्दात उत्तर दिलं, अदृश्य शक्ती. आता मागच्या 2 निवडणुकांचा इतिहास सांगितला. याचं कारण म्हणजे त्या निवडणुकीत होणारी काटाकाटी. इथं मतं फिरवण्यावर डोळा नसतो, इथं पाठीमागची शक्ती गणित फिरवते. यंदा इलेक्शन वेळीही तसंच झालं. 12 नोव्हेंबरला मतदान आहे. त्यात अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर डायना एडलजी, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर, काँग्रेस नेत्यांच्या जवळचे अशी ओळख असणारे शाह आलम शेख, मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक, दिवंगत माजी अध्यक्ष अमोल ताळे यांचे निकटवर्तीय सुरज सामंत आणि MCHचे मावळते अध्यक्ष अजिंक्य नाईक, अशा 8 जणांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता. त्यामुळे निवडणूक चुरशीची होती. सुरज सामंत, मिलिंद नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या भंगलेल्या स्वप्नाची चर्चा अनेकदा झालेली, त्यामुळे ते यावेळी ताकद लावणार हे निश्चित समजलं जात होतं. त्यात प्रसाद लाड यांची ओळख फडणवीसांच्या जवळचे नेते म्हणून, आव्हाड शरद पवारांच्या जवळचे, तर मिलिंद नार्वेकर सगळ्यांच्याच गुडबुक्समधले. त्यात काही क्रिकेट क्लबने लॉबिंग सुरू केल्यानं आणि नुकताच वुमन्स वर्ल्ड कप जिंकल्यानं भारतीय वुमन्स क्रिकेटर्सच्या पायोनियर्सपैकी एक असलेल्या डायना एडजे सुद्धा शर्यतीत होत्या. आता नुसतं नेत्याच्या जवळचं असून चालणार नव्हतं, लॉबिंग पक्की हवी होती. आता MCHच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे 3ही ठाकरे मतदार आहेत, पण म्हणून ठाकरेंचा शब्द फायनल असं होत नाही. इथे देवेंद्र फडणवीस मतदार नाहीत, पण त्यांच्या शब्दाला वजन आहे. आणि शरद पवारांनी मतदान, पॅनल, बॅकिंग आणि निकाल सगळ्या गोष्टींवर कित्येक वर्ष पकड ठेवली आहे. त्यामुळे लॉबिंग सुरू झालं ते या 2 नेत्यांभोवतीच. मिलिंद नार्वेकरांनी आपल्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी जे डिजिटल बोर्ड बनवले त्यावर त्यांचा आणि फडणवीसांचा एकत्रित फोटो होता. प्रताप सरनाईकांनी आपले पुत्र विहंग सरनाईक यांच्यासाठी शरद पवारांची भेट घेतली, तर जितेंद्र आव्हाड यांची निष्ठा महत्वाची होती. आता MCHच्या निवडणुकीत 3 माणसं किंगमेकर ठरतात, देवेंद्र फडणवीस आणि MCHचे अध्यक्षपद भूषवलेले शरद पवार आणि आशिष शेलार. आता 2024च्या निवडणुकीत शेलारांना शह द्यायला पवार फडणवीस एक झाल्याची चर्चा झाली आणि 2022च्या निवडणुकीत क्रिकेटर संदीप पाटलांना शह द्यायला सगळे राजकारणी सहज एकत्र आले, सामना एकतर्फी झाला. आता यंदा सगळ्याच राजकीय नेत्यांचं लॉबिंग भक्कमपणे सुरू होतं. आगामी मुंबई महापालिका इलेक्शन्स बघता इथं ताकद दाखवून देणं कुठल्याही नेत्याला चुकवणारच होतं. पण या निवडणुकीत एक गेम अशी असते की मोठे नेते फक्त अध्यक्षपदाचं फॉर्म भरत नाहीत, तर ते इतर पदांचाही फॉर्म भरतात. म्हणजे जरी अध्यक्षपदाचा चान्स चुकला तरी दुसऱ्या पदांवर बाजू सिक्युअर राहते.
पद सोडावं लागतं पण MCA सोडावी लागत नाही. 10 नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी गेम फिरायला सुरुवात झाली. दुपारनंतर अर्ज मागे घेण्याच्या बातम्या यायला सुरुवात होईल असे संकेत सकाळी पहिल्यांदा आलेल्या बातमीमुळे मिळाले. बातमी होती भेटीची, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या. राज्यात अजित पवारांच्या पुत्र पार्थ पवार यांचा जमीन घोटाळ्यात पुढे येणं आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली भूमिका प्रचंड चर्चेत आहे. अशा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची 10 ते 15 मिनिटांची भेट वर्षा बंगल्यावर झाली आणि या भेटीचा परिणाम दिसायला सुरुवात झाली. सोमवारी दुपारी 10 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती आणि MCAमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या 6 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. अजिंक्य नाईक आणि प्रसाद लाड अशी 2 नावं मैदानात राहिली. पण या दोघांची MC ऑफिसमध्ये एक मीटिंग झाली आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला. अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आले. विषय गोष्ट म्हणजे अजिंक्य नाईक यांच्या कूलिंग पिरियडचा उल्लेख करत त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाणाऱ्या शाह आलम शेख यांनी सुद्धा आपला अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला. माध्यमांमध्ये असणाऱ्या बातम्यांनुसार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका भेटीत अजिंक्य नाईक यांचं नाव फायनल केलं आणि या दोन्ही नेत्यांची ताकद नाईक यांच्या मागे उभी राहिली. या 2 नेत्यांच्या आदेशानंतर इतर नेत्यांनी अर्ज मागे घेतले. त्यात यावेळी आशिष शेलारांचं वजन सुद्धा अजिंक्य नाईक यांच्या पारड्यात पडल्याचं सांगितलं जातंय, ज्यामुळे पापर आणखी सोपा झाला आणि नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले. आता अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले असले तरी उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी निवडणूक होणार आहेच. तर मिलिंद नार्वेकर, विहंग सरनाईक, सूरज सामंत यांची वेगवेगळ्या पदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीसांनी आणि पवारांनी एका भेटीत MCAच्या सगळ्याच मेंबर्सचे नावं निश्चित केली आहेत.